नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. सकाळ झाली की सगळ्यांना पडलेला प्रश्न की नाश्त्यामध्ये काय बनवायचं. इथे मी कढई घेतलेली, कढईमध्ये थोडंच तेल टाकलेला, यामध्ये जिरं टाकूया. 5 मिनटामध्ये आपला नाश्ता चटपटीत असा तयार होणार. टमाटर टाकलेले, तेल झालं की जिरं टाकलेलं, नंतर टमाटर टाकलेले आणि मिरची टाकलेली. इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. छान असे टमाटर शिजू देऊया. टमाटर शिजत आले की यामध्ये लसूण टाकूया, आलं टाकूया. लसूण आलंनी छान चव येत असतं. आपली टमाटर जी चटणी आहे ती चटपटीत अशी बनत असतं, म्हणून आपण लसूण आणि आलं टाकलेलं आहे. पुन्हा छान असे टमाटर शिजू दिलेले. सगळ्यांच्याच घरी सकाळ झालं की प्रश्नच पडत असतं की काय बनवायचं नाश्त्यामध्ये. तर आज आपण 5 मिनिटमध्ये नाश्ता तयार होणार या पद्धतीने छान असे घरच्या साहित्यामध्ये चटपटीत डिश बनवत आहे. पाऊण वाटी रवा टाकलेला आहे. यामध्ये मीडियम आकाराचा एक बटाटा साल काढून घेतलेला बटाटा टाकलेला आहे आणि ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी टाकायचं 1 वाटी. छान असं मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये गाजर टाकूया. मी इथे गाजर किसून घेतलेला आहे. टमाटर बारीक कापून घेतलेले आहे. कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कढीपत्ता, अख्खा कढीपत्ता टाकायचा किंवा कापून टाकला तर अधिक छान. कढीपत्त्याने चटपटीत अशी चव येत असतं. आणि कोथिंबीर, कढीपत्ता नसेल, कोथिंबीर नसेल तर कोथिंबीर नाही टाकलं तर कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता नसेल तर कोथिंबीर टाकायचा. चटपटीत अशी डिश आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासूनच तयार होतं. बघा, बॅटर छान तयार आहे. बघूनच वाटत आहे बॅटर छान बनलेलं आहे. फार पातळ पण नाही करायचं आहे आणि फार घट्ट पण नाही. फक्त 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. जिरं टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि 2 चिमट बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली लाल मिरची टाकलेली आहे. इथे लाल तिखटचा पण वापर करू शकतो. बॅटर तयार आहे. या पद्धतीने पाणीचं प्रमाण जे सांगितलेलं आहे तेच बरोबर आहे. 1 पाऊण वाटी रवा तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपण टमाटर शिजवून घेतलेले होते. टमाटर मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया. निंबू टाकलेला आहे, निंबूचा रस टाकलेला आहे, चवीनुसार मीठ. इथे स्किप झालेलं थोडे शेंगदाणे टाकलेले मी, भाजून घेतलेले शेंगदाणे परतून घेतलेले आणि शेंगदाणे टाकलेले आहे. चटणी तयार झालेली आहे. आता आपण तडका पॅन घेऊया. त्यामध्ये तेल टाकूया आणि तेल झालं की थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं. नंतर जो बॅटर बनवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. खूप छान लागतं ही डिश. तुम्ही नक्की बनवून बघा आणि ज्यांनी पण बनवली असेल आधी बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. फारसा वेळ लागत नाही. 1.5 मिनिटमध्ये छान अशी डिश बनवून तयार होतं. वरून थोडं शिजत आलं की आपण पलटून घेऊया. पलटवण्याकरिता फार त्रास होत नाही. बघा, सहज पलटत असतं. फारसा वेळ लागत नाही. 1.5 मिनिट लागलेले एक डिश शिजवण्याकरिता. पुन्हा तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आणि बॅटर टाकत आहे. 1 वाटी रवामध्ये छान असे 4 ते 5 डिश बनवून तयार होतात. आणि टोमॅटो चटणी बनवून तयार आहे. जी टोमॅटो चटणी बनवलेली आहे तिला तडका पण द्यायची आवश्यकता नाही, कारण आधीच आपण टमाटर शिजवून घेतलेले आहे. तर छान अशी डिश चटणी चटपटीत तयार झालेली आहे. बघूनच वाटत आहे ना छान बनलेली आहे. तसेच खाण्याकरिता पण छान बनलेली आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. लवकर नाश्ता बनवायचा असेल किंवा काय बनवायचा नाश्ता प्रश्न पडत असेल तर ही डिश बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
बघूनच वाटत आहे चटपटीत, तशीच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. बघा, सहज घरी साहित्य असतं त्यापासून आपण चटपटीत अशी डिश बनवू शकतो. टोमॅटो चटणी बनवलेली आहे, त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकलेले, तडका द्यायची आवश्यकता नाही. छान अशी चटणी बनलेली आहे. बाय बाय.